पलीकडे जायचे, आम्हाला निहून सोडा. नावाडी उठत नाही, बोलत नाही, हसत नाही, डुलत नाही. त्यावेळेला लक्ष्मणाला राग आला. रात्रंदिवस महादेव, प्रत्यक्षात महादेव ज्यांचं भजन करतो, वंदन करतो, तो राम तुझ्या समोर उभा आहे. अरे तो उठत नाही, नमस्कार करत नाही, हालत नाही, डुलत नाही. तो नावाडी म्हणतो, लखन महादेव वंदन करीत असल, कारण महादेवाच्या डोक्यातून गंगा वाहती. इथं गंगा माझ्या पायाखाली चालती. मैं नहीं वंदन करूंगा. राग आला लक्ष्मणाला. लक्ष्मणाने बाण जोडला. त्यावेळेला दगडाच्या बालीवरून तो नावाडी उठला. लक्ष्मणाच्या समोर येऊन छाती काढतो. मार 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 मार. लखन बाण काढला ना तू, एका बाणामध्ये मला ठार कर. लक्ष्मणा, तू जर एका बाणात मला ठार केलंस तर माझ्या जीवनामध्ये खूप मोठे फायदे आहेत. लक्ष्मणजी म्हणले, काय फायदे तुझे? नावाडी म्हणतो, लखन एका बाणात जर तू मला ठार केलंस तर माझ्या जीवनातला पहिला फायदा, शेष नारायणाच्या हाताने मला मरण येत आहे. दुसरा फायदा, गंगा नदीच्या काठावर मरण येत आहे. तिसरा फायदा, माझ्या अंतविधीला रामाला हजर राहावं लागतंय. चौथा फायदा, जे अंतविधीला हजर राहतं त्याला दहवा केल्याशिवाय जाता येत नाही. पाचवा फायदा, मी मेल्याच्या नंतर माझ्या पत्नीचे, लेकरा बाळाचे डोळे जगाचा बाप पुसायला हजर आहे. मार लक्ष्मणा. कशाला मारतो लक्ष्मण? गपचूप बाण भात्यामध्ये ठेवून दिला. पण रामाने हात जोडले. ए जाना गंगा पार खडे हम तीन जनो. पलीकडे जायचंय रे बाबा, आमचे तीनच माणसं आहेत. नावाडी म्हणतो, बरे दिसता कडे तुम्ही. कुठले तुम्ही? अरे एक बाण जोडतय आणि एक हात जोडतय. रामाला तो नावाडी म्हणतो, प्रभू तुम्हाला खरं सांगू, मी माझे कपडे फाटके आहेत, संस्कार फाटके नाहीत. तुम्हाला सांगू, मी माणसाचे कपडे फाटके असावात पण संस्कार फाटके नसावात. लई इस्त्रीचे कडक कपडे घालतो काही माणूस, पण संध्याकाळी पिऊनच झोपतो. काय कपड्याला चव आली त्याच्या. संस्कार महत्वाचे, अंगावरचे कपडे सोनं काही महत्वाचं नाही. तो नावाडी रामाला म्हणतो, प्रभू माझे कपडे फाटके, संस्कार फाटके नाही. मला चांगलं माहित आहे देवा. हो, माझी एक आट आहे देवा, तुम्हाला पलीकड नेऊन सोडतो, पण तुमचे पाय धुण्याची परवानगी दिली तर. राम म्हणले, माझे पाय का धुतो? देवा, मी ऐकलंय तुमच्या पायाच्या धुळीने दगडाच्या बाया होतात, आणि तुमच्या पायाची धूळ जर माझ्या नावेला लागली तर नावेची बाई होईल. आणि मग घरची एक बाई, नावेची बाई, दोन बाया सांभाळणं एवढं सोपं? नामदेव महाराजाचं प्रमाण आहे. दुसरी न करावी बाईल, भंड फजिती होईल, बोबाट यश द्वारा जाईल, पायकाच्या पानवत्या. एक पुरुषा दोन नारी, पाप वसे त्याचे घरी. आणि देवा, दगडाची बाई होण्यासाठी वेळ नाही लागला, आणि दगडापेक्षा नाव तर लाकडाची, लाकूड नरम राहतंय देवा. मग तुमची पाय धुण्याची परवानगी द्या. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. दोनों चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के समर बन जाएंगे. हो, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा
मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। अपने नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। अपने नैया में केवट बिठा लो हमें, पर गंगा से हम भी उतर जाएंगे। बोला केवट मुझे बात मंजूर है, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमसे ऊपर जो तूराना गिनती करे, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभू। देवा, तुमच्या पायाच्या रजकणाची ताकद मला माहित आहे, तुमचे पाय धुण्याची परवानगी द्या। रामानी परवानगी दिली, धो माझे पाय। आता केवटानं पाय धुवावेत ना, तेव्हा ती तिकडं पळतंय ते। लक्ष्मणजी म्हणले, दादा तुम्ही पाय धुण्याची परवानगी दिली आणि तो नावाडी नदीच्या काठानं पळतो तो। रामानं हाक मारली, एक केवट, अरे मेरे भाई कहाँ भागता है तू? तो केवट उभा राहून म्हणतो, प्रभू जीवनात एखादं मंगल कार्य करायचं असेल तर पत्नी सोबत असावा, तिला घेऊन येतो। कोणताही देवदेव करायचा असला तर आपली पत्नी सोबत असावा। लक्ष्मणजी म्हणले, दादा बरं आहे का आता हे घरी जाईल, लेकर बाळ बायको घेऊन येईल, इथे येतील, आंघोळ्या करतील, कपडे बदलीतील, तोपर्यंत आपण असंच उभा राहायचं का? राम म्हणले, उभा राहत नाही तर काय डावात उड्या टाकतो का? करतो काय? गंगा नदीचा काठ आहे, त्याच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला वागावा लागेल। घरी गेला नावाडी, 4 ठिगळाचं लुगडं अंगावर, 8 दिवस डोकं विसारलेलं नाही, भिल जातीची बाई। आणि नावाडी तिला म्हणतो, अगं चल, कोण्या जन्मात पुण्य केलं असेल, रामाचे पाय धुवायचे। बापरे, नावाड्याची पत्नी इकडं तिकडं झोपडीमध्ये पाहती, देवाचे पाय धुण्यासाठी एखादं धातूचं भांड। डोळे डबडबून आले, मालकाला नावाड्याची पत्नी म्हणते, अहो मालक, गरिबीला काही मर्यादा असावी, पाय देवाचे धुवायचे, एखादं धातूचं भांड आपल्या घरामध्ये, जर्मनचं, स्टीलचं। नावाडी म्हणला, हे बघ, धातूचं भांड असतं तरी मी घेऊ दिलं नसतं, कारण तू लाकडाची काटवट घे। लाकडाची काटवट आणली, याचे 3 भाव। पहिला भाव आहे, राम वनवासी आहे, रामाला व्रत पाळायचे 14 दिवस, धातूचं भांड चालत नाही। दुसरा भाव,
लाकडाची काटवट आहे, त्या काटवटीमध्ये देवाचे पाय धुतले आणि देव निघून गेले तरी देवाच्या पायाचं तीर्थ लाकडात मुरत आहे. देव गेल्यावर सुद्धा त्या लाकडातलं मुरलेलं तीर्थ काही स्वयंपाकाच्या रूपानं खायला मिळेल. तिसरा भाव आहे, ही लाकडाची काटवट दोन कामं करीत होती. घरी स्वयंपाक आणि नावेत साचलेलं पाणी उपसायचं. आज रामाच्या पदस्पर्शाने नावेचा उद्धार होईल आणि काटवट तशीच घरी राहील म्हणून काटवट आणली. सज्जनानो, नवरा बायको गंगेवर येतात आणि गंगेचं पाणी त्या काटवटीमध्ये घेतलं. जगाचा बाप काटवटीमध्ये उभा केला जातो आणि नवरा बायको वाकून रामप्रभूचे पाय धुतात. त्यावेळेला ढसा ढसा रडला नावाडी आणि नावाड्याची पत्नी. तो नावाडी आपल्या पत्नीला म्हणतो, अगं कोण्या जन्मात पुण्य केला असेल आपण की जेणेकरून देवाचे पाय धुण्याचा योग येतो. रडत होते नवरा बायको. राम लक 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 हालत होते. राम हालताना लक्ष्मणाने पाहिले, नावाड्याला धमकी दिली, अरे पाय धुण्याची काय पद्धत आहे का? माझे दादा खाली पडतील ना. नावाड्यानं पाय धुवायचे बंद केले आणि त्या लक्ष्मणाकडे बोट केलं. चुपचाप खडे राहो लखन भैया तुम. अरे बळीला पाताळात घातलं त्यावेळेला तुझा दादा पडला नाही आणि आज एक गरीब माणूस पाय धुतो तर तुझा दादा पडायचं नाटक सांगतो तू. आणि तीच मान रामाकडे वळवली आणि नावाडी रामाला म्हणतो, प्रभू तुम्हाला जर पडण्याची भीती वाटत असेल तर वाकून माझ्या डोक्याचे केस धरा, तुम्ही पडणार नाही आणि गरीबाला फुकट आशीर्वाद मिळेल. महाराज डबल पाय धुयाला चालू केले आणि लकलका देव हल्ले. देवाला पडण्याची भीती वाटली. त्यावेळेला कर्कन जगाचा बाप वाकला आणि भक्ताच्या डोक्याचा आधार घेतला. मला इथं महत्वाचं बोलायचंय तुमच्यासोबत. आज 1.5 पैसा आला की माणूस काय म्हणतो, काय बंद पडलंय त्यांच्या वाचून आमचं, काय त्याची गरज आहे आम्हाला. पण जगाचा बाप सुद्धा अडचणीत आल्यावर भक्ताच्या डोक्याचा आधार घेतोय. तुम्ही कोण आणि आम्ही कोण लागून गेलो. हरेक माणसाला कोणाचा तरी आधार घेऊन जगावा लागतं, एवढं लक्षात ठेवा. काही माणसं गर्वामध्ये जीवन जगतात. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. बघा 4 गोष्टी माणसाचा नाश करतात. 4 गोष्टी माणसाचा नाश करतात. नंबर 1 अज्ञानपण, नंबर 2 आळस, आणि नंबर 3 गर्व, आणि नंबर 4 नालायकाची संगत. मी काल परवा सांगून गेलो तुम्हाला. म्हणून तुम्ही किती बी मोठं व्हा, माझी देवाला प्रार्थना आहे, हो, पण गर्व नको. कोणाचा न कोणाला आधार घेतल्याशिवाय जीवन जगता येत नाही. हे महत्वाचा मुद्दा रामायणामध्ये सांगितला जातो. सज्जनानो, रामाच्या पायाचं तीर्थ आणि तो भील जातीचा नावाडी केवट त्याचं नाव आहे. आपल्या जात भाईला हाक मारली, ए मेरे जात भाईनो, तीर्थ घेण्यासाठी सर्वजण या. मग भिलाच्या लोकांनी लाईन लावली आणि तीर्थ वाटायला नावाडी, रामाच्या चरणाचं गंगेचं तीर्थ, आणि लाईन लावली भील जातीच्या महिला, पुरुष, लेकरं, बाळ. काय रामायणातला आनंदाचा प्रसंग आहे. सीता माता लक्ष्मणाला म्हणते, लखन भैया चला ना आपण बी या लाईनीला, आपल्याला बी प्रभूच्या चरणाचं तीर्थ मिळेल. लक्ष्मणजी म्हणले, भाभी आम्ही क्षत्रियाचे राजकुमार आहोत, आम्ही कोणाच्या समोर हात कधी पसरत नाही. सीता म्हणली, बाई तुम्ही क्षत्रियाचे राजकुमार, तुम्ही कधी कोणाच्या समोर हात पसरत नाही, आणि मग तुमच्या भावानी याच नावाड्याला नाव मागायला कसा हात पसारला.
भावानं नाव मागायला हात पसरला, आपण तीर्थ मागायला हात पसरू. लक्ष्मणजी गपचूप लाईनीला गेले. शेष नारायण या पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे, आदिमाया शक्ती सीता माता त्या लाईनीला तीर्थ घेण्यासाठी आणि भक्त तीर्थ वाटायला. तीर्थ वाटण्याचा अधिकार भक्ताला आणि देवाला असतोय, म्हणून काल्याच्या कीर्तनात सांगितलं जातं. सज्जनानो, रामाने त्या नावाड्याला विनंती केली, आता तुझ्या नावेत बसू का? नावाडी म्हणला, थांबा देवा थांबा. झोपाली का? नावाडी म्हणतो देवाला, देवा श्रीमंताची लाईन कुणी बी बघत, गरीबाची लाईन कुणी बघायची? देव म्हणले, काय झालं तुला? नावाडी म्हणतो, प्रभू किती आमच्या भिल जातीच्या पिढ्यानपिढ्या गेल्या, पण एकही ब्राह्मण आमच्या मेलेल्या माणसाचं पिंड पाडायला इथे येत नाही. काय आम्ही पाप केलं? राम लक्ष्मणाला म्हणले, लखन आता ह्यो नावाडी एवढंच म्हणायचं राहिलाय की आमच्या पूर्वजाची पिंड पाडा जाता जाता. आणि मग लक्ष्मणाला रामाने सांगितलं, बाबा तर्पण विधीचे मंत्र तू म्हण. आणि नावाड्याला सांगितलं, तू पाण्यामध्ये जाऊन फक्त पाणी खालीवरी कर. गंगेच्या पाण्यामध्ये नावाडी पाणी खालीवरी करतो. संपूर्ण कुळाचा उद्धार करण्याचे मंत्र शेषाचा अवतार लक्ष्मण लाल म्हणतो. केवढा मोठा अधिकार त्या नावाड्याचा महाराज. नावाड्याला राम म्हणले, आता झालं सगळं तुझं, पूर्वजाची पिंड पाडून घेतली, आता नावेमध्ये बसू. नावाडी म्हणतो, थांबा देवा, तुमच्या पायापासून नावेपर्यंत मी पालथा झोपणार आणि माझ्या अंगाहून कचकच तुडून तुम्ही नावेत बसा. याचे दोन भाव आहेत महाराज. पहिला भाव आहे, तुमच्या पायाला डबल रचकन लागू नये. आणि दुसरा भाव आहे, या घटनेचा भविष्य काळात मला अभिमान होऊ नये की एकेकाळी या पठ्ठ्याने गंगा नदीच्या काठावर देवाचे पाय धुतले होते. हा माझा अभिमान गर्व कचकच तुडून नावेत बसा. देवाच्या पायापासून नावेपर्यंत पालथा झोपला नावाडी आणि त्याच्या अंगावरून जगाचा बाप चालत नावेमध्ये जाऊन बसतो. राम लक्ष्मण सीता भिलांचा राजा गुहक नावाडी त्याची पत्नी ही सगळी मंडळी नावेमध्ये बसली आणि गंगा नदीवर नाव चालू होते. मध्यभागी नाव गेल्याच्या नंतर तो नावाडी मस्तीमध्ये येतो आणि नाव अशी जरा हालती. ज्या वेळेला नाव हालते ना, त्यावेळेला सीता मातेला भीती वाटते आणि सीता माता ओरडते, आई ग आई. कारण तो नावाडी गंगेमध्ये नाव झुकवितो, मस्तीत आलेला असतो नावाडी. भगवान गडकर भीमसिंह महाराज हिंदी भजन करायचे, मी माझ्या डोळ्यानं ऐकलं. आणि ते भजन तुकाराम गोसावी सोलापूरकर तुकाराम गोसावी ते भजन गायचे. त्याचं एक चरण म्हणतो, मला अभंग पाठ होता पण आता विसरला है का नाही. हे भैया रे भैया, शिटी मारीना असं कशाला जास्त फिरवायचं नाही, फिरवीत फिरवीत फिरवायचं. ते कधीही तबल्याचा पखवाजाचा माईक शिट्टीच मारीत असतो. ते वाजविणाऱ्याने बी समजून घ्यायचं आणि शटिंग करणाऱ्यानं बी समजून घ्यायचं. वाढवीत वाढवीत वाढवा, आधी क्लिअर बंद करा बा. तो मग आधी ती डिब्री क्लिअर बंद करा आणि वाढवीत वाढवीत वाढवा. तुम्ही मन लावून वाजवा, स्पीकर बंद असलं तरी मन लावून वाजवा. असं हे भैया रे भैया, भैया भैया, भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाथ रे, धीरे गाड़ी हाथ
भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँक रे धीरे भास द्या भास गाड़ी हाँक सगळ्याला भास द्या. रे धीरे गाड़ी हाँक रे भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाक रे धीरे गाड़ी हाक रे भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाक रे धीरे गाड़ी हाक रे भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँक रे धीरे गाड़ी हाँक रे धीरे गाड़ी हाँक रे गाड़ी तेरी रंग बिरंगी बैल तेरे गुलजार रे हाकन वाला चैन चबेला बैठन वाले लाल ए भैया रे भैया 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 गाड़ी वाला धीरे गाड़ी हाक रे धीरे गाड़ी हाक रे भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँक रे धीरे गाड़ी हाँक रे धीरे भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँक रे धीरे गाड़ी हाँक रे आवाज वाढवा त्याचा. सिंतचा आवाज वाढवा आबा. पलीकडल्या काटाला जायची नाव 50 फूट राहिली आणि नावाड्यानं नाव माघारी वळविली. लक्ष्मीजी म्हणले दादा बरं आहे का आता ह्यो तिकडे बी सोडीत नाही इकडे बी सोडीत नाही मरामधीच. राम म्हणले नावाड्याला ए बाबू ए श्श. अरे उशीर झाला सोडणं पलीकडे. नावाडी म्हणतो प्रभू गरीबाची मजाक करता तुम्ही. कोणताही मोठा माणूस गरीबाची टिंगल करतो हे बरं नाही. बरं नाही. तुम्ही समजून घ्या देवा मी येडा माणूस नाही. हो सगळं कळतंय मला. 14 वर्षाचा वेळ दिलाय कैकेयीने तुम्हाला वनवासासाठी आणि उशीर झाला म्हणता. अहो 14 वर्षाचा वेळ कैकेयीने दिलाय वनवासाचा. राहण्याचं ठिकाण थोडं सांगितलंय कैकेयीने तुम्हाला. अहो कुठेतरी 14 वर्षे काढायचे त्यापेक्षा 5-6 महिने तरी माझ्या नावेत राहा म्हणला. नावाडी विनोदाचा भाग सोडा. नाव पलीकडच्या काठावर गेली आणि जगाचा बाप सीता माता सर्व मंडळी खाली उतरली. महिला मंडळीसाठी पॉइंट आहे. ए बाई मावल्या हो इकडं लक्ष द्या. अशी नावाड्याची पत्नी उभी होती आणि अशी सीता उभी होती. रामानी नावाड्याच्या पत्नीकडे पाहिलं तीच मान सीतेकडे वळवली. कशी बा एवढंच पाहिल्याबरोबर सीतामाईने बोटातली अंगठी काढली आणि रामाकडे लांबवली. मी महिला मंडळीला असं विचारतो रामानं मागितली होती का? पण रामाच्या मनातला भाव सीतेनं ओळखला होता. काय होता रामाच्या मनामध्ये भाव? की सीते गंगा नदीच्या काठावर या नावाड्याच्या पत्नीला सुवर्ण दान करण्याची माझी इच्छा आहे. कैकेयीने मला भिकारी करून पाठवलंय. तुझ्या हातात सोन्याची अंगठी देती का इकडं? असे राम म्हणले होते का? पण रामाच्या मनातला भाव सीतेनं ओळखला होता. माझ्या माय मावल्या हो
रामायण लेकराला सुद्धा कळतंय, पण ही गोष्ट घरी घेऊन जा. घरामध्ये बाईला आपल्या मालकाच्या मनातला भाव कळाला तर घर असतंय ते, नाही तर मसनवाटा लय चांगला आहे. हो, जन्मभर काही काही घरातल्या बाया एका शिवळीवर वाढतात आणि नवरा एका शिवळीवर ओढतो. मेले मसनवाट्यात गेले नवरा बायको, पण घरामध्ये विचार नाही झाला कधी. त्या जीवन जगण्याला काही किंमत नसती. म्हणून रामायणामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. महाराज इकडे या ना, श्रीराम भाऊ या या इकडे या. बापू, ए गुजराती बापू या इकडे. गुजराती बापू जुना दोस्त आहे माझा. बापूजन माझं एक वय. जालो बापू, भागवत बापू, बरेच बापू आहेत अजून. द्या सज्जनानो, ज्या वेळेला रामाने ती स्वर्ण मुद्रिका नावाड्याकडे लांबवली, त्यावेळेला तो नावाडी म्हणतो, प्रभू, धनरूपी मायाच्या जाळ्यामध्ये फसणारा हा मासा नाही. हो, धनरूपी मायाच्या जाळ्यामध्ये फसणारे तुम्ही आम्ही. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबारायांनी श्रीराम भाऊ एक मदालसामध्ये प्रमाण लिहिले. जळीची जळचरे जळीची या रमती, भुलली ती बापुडी रे ते काय नेनती, जव नाही सरली रे त्याची आयुष्य प्राप्ती, वरी घालो निभवर जाळ बापा तया ते गिवसीती, पर्यदे मदालसा सोहम जुजुरे बाळा. ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला. इकडे लक्ष द्या. पाण्यामध्ये मासा मस्तीमध्ये जगत असतो, जसं आपण आज जगतो. गोरी गुमटी बायको, लेकर बाळ, माणूस संसारामध्ये गुंतलेला माणूस, त्याला भान नसतंय. पण ज्ञानोबाराया म्हणले, एक दिवशी मासे धरणारा माणूस येतो अशोकांना. ठेवा त्याला खाली, त्याला खिशात ठेवा. मासे धरणारा भुई येतो, भुई, आणि पुलावर उभा राहतो, आपल्या पुलावर, आणि पाण्यामध्ये असा जाळ फेकतो. मस्तीमध्ये फिरणारा जो मासा असतो तो त्याच्यात अडकतो. जळीची जळचरे जळीची या रमती, भुलली ती बापुडी रे ते काय नेनती. संसारामध्ये राबणारे माणसं, त्यांना माहित नाही यम कधी येईन ती, त्या मासे धरणाऱ्यासारखा. तसं तो नावाडी रामाला म्हणतो, त्या माशासारखं माझं जीवन नाही. मी असा मासा आहे की धनरूपी मायाजाळाला फसणारा मासा नाही. प्रभू, माझी एकच इच्छा आहे की तुम्ही अयोध्येला वापस जाताना या गरीबाला विसरू नका. एक न एक दिवस तुम्ही वापस येणार आहेत. तुमच्या सोबत अयोध्या, आम्हाला अयोध्या पाहिजे आहे. आणि मग सज्जनारोला राम लक्ष्मण भिलांचा राजा गुहक तिथून निघून जातात. रामायणात वर्णन केले. राम गेल्याच्या नंतर त्या नावाड्यानं आपल्या मित्रमंडळीला बोलवलं आणि ती नाव पाण्याच्या बाहेर काढली आणि त्या नावेची पूजा केली. ज्या नावेमध्ये माझा देव बसला, त्या नावेनं आता संसार चालवायचा नाही, त्याची पूजा करायची. आणि एवढंच नाही, या मा इकडे या, इकडे जागा, या या इथं बस या. एवढंच नाही, त्या नावाड्यानं कापडाची पट्टी एक डोळ्याला बांधली. नवरा बायकोनी डोळ्याला पट्टी बांधली. ज्या डोळ्यानं रामाचं देखणं रूप पाहिलं, त्या डोळ्याने नाशिवंत जग पाहायचं नाही. हेची थोर भक्ती आवडती, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया
लक्ष्मण सीता भिलांचा राजा गुहक प्रयागराज तीर्थावर जातात. इकडे लक्ष द्या. भारद्वाज ऋषींनी रामप्रभूला पाहिलं आणि साष्टांग लोटांगण घेतलं. सुंदर आसनावर विराजमान करून रामप्रभूची पूजा केली भारद्वाज ऋषींनी. आणि मुक्काम होतो रामाचा. दुसऱ्या दिवशी रामाने भारद्वाज ऋषीला जंगलामध्ये जाण्याचा रस्ता विचारला. संपूर्ण वनवासाच्या काळामध्ये रामाने 3 ऋषीला 3 प्रश्न विचारले. भारद्वाज ऋषीला रस्ता विचारला, वाल्मिक ऋषीला राहण्याचं ठिकाण विचारलं आणि अगस्ती ऋषीला राक्षस मारण्याची मंत्र विचारले. हे 3 मुद्दे या 3 ऋषीला का विचारले? 2 ऋषीचे मुद्दे पुढं सांगू उद्या. पण भारद्वाज ऋषीला रस्ता का विचारला? कारण भारद्वाज ऋषीचा आश्रम हा त्रिवेणी संगमावर आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती. सरस्वती हे कर्म आहे, यमुना ही भक्ती आहे आणि गंगा हे ज्ञान आहे. ज्या साधूच्या जीवनामध्ये श्रीराम भाऊ ज्ञान, भक्ती आणि कर्म या 3 गोष्टी एकत्रित आहेत. साधकाने त्या साधूला देवाकडे जाण्याचा रस्ता विचारायचा. एखाद्या माणसाकडे भक्ती असल, ज्ञान नसल, कर्म स्वच्छ नसल, त्याला विचारण्यात फायदा नाही. एखाद्या माणसाचं कर्म स्वच्छ असल पण देवाबद्दल, संताबद्दल आदर नसल, काही फायदा नाही. म्हणून ज्या साधूच्या जीवनामध्ये ज्ञान, भक्ती आणि कर्म एकत्र, त्या माणसानी त्या साधूला रस्ता विचारायचा. बाबा मला जंगलाचा रस्ता दाखवा. रामाला रस्ता दाखवण्यासाठी भारद्वाज ऋषींनी 50 शिष्यापैकी 4 शिष्य सोबत पाठवले. 4च शिष्य का? 4 शिष्य हे 4 वेदाचं प्रतीक आहे. देवाकडे जाण्यासाठी मला रस्ता दाखवणारे 4 वेद आहेत, म्हणून 4 शिष्य. राम, लक्ष्मण, सीता, भिलांचा राजा गुहक आणि 4 शिष्य चित्रकूटावर, चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला मंदाकिनी नावाची नदी. आपण आता यात्रेला आलेल्या लोकांनी पाहिली. तुम्ही पाहिली ना भगवान भाऊ? चित्रकूटावर मंदाकिनी नदी आहे. त्या मंदाकिनी नदीच्या काठावर 2 पर्णकुट्या बनवल्या. एक पर्णकुटी राम सीतेसाठी आणि एक पर्णकुटी स्वतःसाठी. असे काही दिवस गेले आणि रामाने तिथून 4 शिष्य आणि भिलांचा राजा गुहक वापस पाठवले. जा बाबा जा, आता मला 14 वर्षे इथं थांबायचे, तुम्ही वापस जा. भिलांचा राजा गुहक आणि 4 शिष्य वापस फिरले. 4 शिष्य प्रयागराज तीर्थावर थांबले. भिलांचा राजा गुहक गंगा नदी पार करून अलीकडे येतो. रामायण आता अयोध्येकडे फिरलं आपलं. श्रंगवेरपूरला रामाचा रिकामा रथ आणि सुमंत प्रधान रथाच्या दांड्यावर बसून गुडघ्यात मान घालून 3 दिवस बसलेला होता. आणि त्या गुहकनं येऊन खांद्यावर हात ठेवला, सुमंतजी. आणि मग सुमंताने मान उचलली आणि त्या गुहककडे पाहिलं. गुहक, रामाला वापस नाही आणलं तुम्ही? तो गुहक म्हणतो, नाही महाराज, राम तर गेले 14 वर्षासाठी जंगलामध्ये. तो सुमंत म्हणतो, गुहक, राम 14 वर्षासाठी जंगलात गेले. आता मी काय करू? सांग ना, मी काय करू? अरे हे काळं तोंड अयोध्येमध्ये घेऊन जावं तर अयोध्येचा सम्राट रामाचा बाप राजा दशरथ कैकेयीच्या महालामध्ये पडलेला आहे. काय उत्तर देऊ? काय सांगू राजा दशरथाला? एक काम कर सुमंता, या हे गोहक या गंगा नदीच्या काठावर 14 वर्षासाठी माझी झोपडी बनव. जोपर्यंत राम येत नाही तोपर्यंत या गंगा नदीच्या काठावर मी थांबतो. पण सुमंताला विनंती केली. गुहकनं तो रथ सज्ज केला.
त्याच्यामध्ये अयोध्येचा प्रधान बसवला, 2 नौकर दिले आणि हळूहळू तो रथ अयोध्येच्या सीमेवर येतो. सूर्य मावळण्याची वेळ असती. त्या प्रधानाला वाटतंय की सूर्य मावळण्याच्या अगोदर अयोध्येमध्ये जावं. हलक्या काळजाचे माणसं रिकामा रथ पाहिला तर प्राण सोडतील, म्हणून मध्यरात्रीपर्यंत सीमेवर थांबले. प्रधानाला वाटतंय आता माणसं सगळे झोपले असतील. कोण बोलतंय तिकडं थोडं सांगून या बरं. तिकडे लक्ष द्या. सुमंत प्रधानाला वाटतंय गावातले सगळे लोक झोपले असतील, पण माझ्याकडे लक्ष द्या. दशरथ राजाच्या वयाचे माणसं ग्रुपनं बसलेले होते, झोपले नव्हते. दशरथ राजाला शिव्या देत होते. कैकेयीच्या वयाच्या महिला कैकेयीला शिव्या देत होत्या. तिच्यामुळे गेला राम वनवासाला. भरताच्या वयाचे तरुण मुलं भरताला शिव्या देत होते. भरतामुळं राम वनवासाला गेला. एकही माणूस झोपलेला नव्हता. वेळ मध्यरात्रीची होती आणि अशा वेळेला रामाचा रथ घेऊन अयोध्येमधून प्रधान येतो. रथाच्या चाकाचा खडखडाट ऐकला आणि तरुण मुलं रथावर धावले. त्यावेळेला वयोवृद्ध माणसं म्हणतात, ते पोरांनो, रथाचे पडदे वर करू नका. रथामध्ये जर राम नसेल तर हलक्या काळजाची माणसं जगणार नाही. महाराज आता काय करावं बाबा. कोण बोलतंय तिकडे? इकडे लक्ष द्या. घोड्याला शिकवावं लागलं नाही महाराज, बरं का. नेहमीप्रमाणे घोडे रामाचा रथ घेऊन कौशल्यामाईच्या महालाच्या दारात गेले. वेळ कोणती होती संपत मामा? वेळ कोणती होती? मध्यरात्र होती. आणि अयोध्येचा प्रधान रथावरून खाली उतरताना गावातल्या लोकांना म्हणतो, हे बाबा, मला कुणीतरी खाली घ्यावं. कारण रडून रडून डोळे आंधळे झालते प्रधानाचे. कुणीतरी मला खाली घ्या. महाराज, मध्यरात्रीला कौशल्यामाईच्या महालातून गारुड्याच्या पुंगीसारखा आवाज येत होता. रडत होती कौशल्या 6 दिवसापासून. चोरासारखा अयोध्येचा प्रधान हळू 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 कौशल्यामाईच्या समोर जाऊन उभा राहतो. खाली मान असल्यामुळं कौशल्यामाईची तो प्रधान दिसत नाही, पण पाठीमागून सुमित्रा मातेनं धक्का दिला. कौशल्याबहन, हो कौशल्याबहन, सुमंतजी आले. आणि मग कौशल्यामाईला कळालं की सुमंत आलाय. वर सुमंताकडे न पाहता कौशल्या माता फटकन उठली. 6 दिवसामध्ये उठून पाणी न पिणारी रामाची माय, कुठून आलं तिला बळ? पण महालाच्या बाहेर पळत सुटली, कारण तिला आशा होती की नक्की माझा राम वापस आला असं. महाराज, तुम्हाला रामायणाचं चित्र डोळ्यासमोर दिसेल. महाराज घोड्यानं पाहिली अशी वळून रामाची माय, आणि घोडे ढसढसा रडू लागले आणि उलटी मान हलवू लागले. अशी मान हलवून रामाच्या आईला घोडे म्हणत होते, आई अंदर चली जा, वापस जा आई. 3 लेकरातून तुझं एकही लेकरू वापस आणलं नाही, तुला रथाच्या चाकावर डोकं बडवून रडावं लागल. वापस जा, वापस. तरी आशा होती कौशल्या माता येते आणि पहिलं घोड्याच्या डोळ्यातलं पाणी पुसते. तुम्हाला इथून दिसल रामाच्या रथाचे घोडे कौशल्यामाईच्या बगलात मान घालून मुसमुसून रडत होते. जणू घोडे बोलत होते. घोड्याच्या डोळ्यातल्या पाण्याचं वर्णन केले रामायणामध्ये. घोड्याच्या डोळ्यातलं पाणी बोलत होतं, आई
याच मुक्या प्राण्याने तुझं बाळ पाठीवर घेऊन धनुर्विद्या शिकवली. याच मुक्या प्राण्याने बाळ तुझं पाठीवर घेऊन लग्नाची वरात मिरवली. आणि आई, याच मुक्या प्राण्याने तुझं बाळ 14 वर्षासाठी जंगलात सोडलं. आई मला माफ कर. आई, हे पाप आम्ही कधी फेडणार नाही. घोडे रडत होते. अरे घोड्याची जर ही दशा असेल तर तुलसीजी म्हणतात रामाच्या बापाची काय दशा असेल, काय दशा असेल. आणि महत्वाचा मुद्दा सांगतो, ज्या देशामध्ये देवासाठी घोडे रडतात, देवासाठी गायी रडतात, संत भगवान बाबासाठी गंगा नावाची घोडी रडते, छत्रपती शिवाजी महाराजासाठी वाघ्या नावाचं कुत्रं रडतं. देवासाठी, शुरासाठी, संतासाठी जनावराला अक्कल यावी आणि चांगलं म्हणून घेणाऱ्या माणसाने झोपताना बियर घ्यावी. मला वाटतंय संताचा, देवाचा सन्मान जनावरांनी करावा आणि माणसांनी अपमान करावा. या भारत देशामध्ये ही शोकांतिका आहे. घडूनही ते घडतंय. म्हणून लक्षात ठेवा, रेड्यामुखी वेद बोलविला. एखाद्या वेळेस ज्ञानोबारायाच्या जीवनामध्ये जर रेडा भेटला नसता तर समाजाला ज्ञानोबारायाची किंमत कळाली नसती. अरे साधूची किंमत रेड्याने वाढवावी आणि माणूस म्हणून घेणाऱ्यांनी साधूची किंमत घालवावी. ही शोकांतिका आहे. मी रोज सांगतोय, रामायण ही कथा 5 वर्षाच्या लेकराला माहीत असते. पण हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत की जिथं रामासाठी घोडे रडतात. घोडे पाठीमागं आली कौशल्या माता आणि रथाचा पडदा वर केला तर रथामध्ये राम नाही. फाड 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 डोकं बडवून घेतलं रथाच्या चाकावर. महिला मंडळींनी धरलं, महालामध्ये नेलं. आणि रात्रीच्या प्रसंगी कौशल्यामाईनं सुमंत प्रधानाला एक महत्वाचा प्रश्न विचारला. सुमंतजी, जी माते, सुमंता, रामाला वनवासात जाऊन दिवस किती झाले? आई, वनवासामध्ये जाऊन रामाला 6 दिवस झाले. 6 दिवसामध्ये माझ्या बाळाने काही खाल्लं होतं का? त्यावेळेला ढसा ढसा प्रधान रडू लागला. आई, मला माफ कर. 6 दिवसापैकी रामाच्या सोबत मी फक्त 3 दिवस होतो. पण 3 दिवसामध्ये तुझ्या बाळाने पाण्याचा घोट सुद्धा पिलेला मी पाहिला नाही. माय महाराज, ज्या माणसाची जिवंत आहे घरामध्ये त्या माणसाला त्याचा अनुभव आहे. कोणत्याही वेळेला घरी येऊन पहा तुम्ही, फक्त माय जिवंत असावी. ए बाबा, जेवला का तू? ज्या घरामध्ये माय जिवंत नाही त्या माणसाच्या कानावर हा आवाज येणार नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विन भिकारी. आई सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, ओ देती है वो दुआ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. महाराज, ज्या घरामध्ये आई जिवंत आहे तो माणूस श्रीमंत आहे.
महिला मंडळीमध्ये सुद्धा बाई कधीही माहेरला जा तुम्ही, फक्त तुमची माय जिवंत असावी. तुम्हाला सांगू, गरिबीतली माय असू द्या, गल्लीमध्ये भीक मागल भीक, ए तारामती माझी मुलगी आली बघ, 200 रुपये मला उष्णे दे, माझ्या लेकीला बांगड्या भरायच्यात, झंपर घ्यायचे, मी एक दिवस मजुरी करीन आणि तुझे पैसे देईन. कोणतीही माया असू द्या, मुलीची पिशवी रिकामी जाऊ देणार नाही, 1 किलोभर वस्तू तरी त्याच्यामध्ये टाकणार. पण ज्या बाईची माय जिवंत नाही, त्या बाईच्या पिशवीची घडी कोण उकलणार महाराज. म्हणून माय जिवंत आहे तोपर्यंत ते घर श्रीमंत आहे. आणि ज्या माणसाची आई मरण पावली तो माणूस प्रेमाच्या बाबतीमध्ये भिकारी आहे. रामाची आई रात्रीच्या प्रसंगी सूर्यनारायणाला नमस्कार करते, धरणी मातेला नमस्कार करते. एकनाथ महाराजांचा अभंग आहे, राम माझा पायी गेला, रथ कारे त्वानिला, धरणी माझे माय बहिणी, नको ऋतू राघव चरणी, सूर्यवंशीच्या दिनकरा, नको तपुरे भास्करा, एका जनार्दनी भाव, पायी चालत गेले देव. महाराज रडून रडून थांबली शेवटी कौशल्या माता. पण बाप कुठं कमी पडतो, चला थोडं बापाकडे जाऊ आपण. सुमित्रा, कौशल्या, सुमंत प्रधान राजा दशरथाकडे कैकेयीच्या महालात आणि राजाला नमस्कार केला. जय जीव महाराज, जय जीव. राजाला नमस्कार करण्याची प्रधानाची एक पद्धत होती. अनेक माणसं अनेक प्रकारचा नमस्कार करतात. कुणी रामकृष्ण हरी, हरी ओम, राम राम, नमस्कार, जय भीम. पण दशरथ राजाला नमस्कार करण्याची पद्धत प्रधानाची एकच, जय जीव महाराज. अरे हा शब्द दशरथ राजाच्या कानामध्ये गरम तेल ओतल्यासारखा गेला आणि थरथर कापत मान उचलली. आणि कळालं माझा प्रधान आलाय, कारण नमस्कार करण्याहून कळालं. हो, आणि मान उचलून वाक्य वापरलं, सुमंता, जी महाराज. सुमंता, आणलंस माझ्या रामाला वापस? नाही महाराज, राम तर गेले 14 वर्षासाठी. धाडकन धरणीवर मान पडली, मूर्छा आली, डबल मूर्छा सावरली आणि राजा दशरथ उठून बसले. सुमंता, जी महाराज. सुमंता, राम गेला, माझ्या शरीरामध्ये प्राण का थांबला असेल? शहाण्या माणसाला मरण असतंय महाराज. शहाणा माणूस कलंक सहन करू शकत नाही. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामाविन मज चैन पडेना, रामाविन मज चैन पडेना, सुचत नाही काम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. हाही एकनाथ महाराजांचा अभंग आहे.
रामाविन जीव व्याकुळ होतो, नाही जीवासी आराम, कसा मला टाकून गेला राम. झोप आली का तुम्हाला? नाही ना? इकडे माझ्याकडे बघा. समोर बसलेल्या माणसावर जिम्मेदारी असते आणि हे दिवस थोडे तसे माणसासाठी खराब आहेत. जुने माणसं म्हणायचे हे मराठीचे दिवस आहेत. मराठीचे कशाचे? मराठीचे मरणाचा आमरस खाते ते मराठीचे दिवस. इकडे लक्ष द्या दराडे पाटील. काय सांगत होतो मी? मरायच्या अगोदर राजा दशरथाने कौशल्यामाईला सांगितलं, कौशल्या, जगण्याची माझी शाश्वती नाही, पण माझी शपथ आहे तुला, मी मेल्याच्या नंतर माझ्या प्रेताला कैकेयीला हात लावू देऊ नको. जर कैकेयीने माझ्या प्रेताला हात लावला तर मला सद्गती प्राप्त होणार नाही, नरक प्राप्त होईल. आणि माझी शपथ आहे कौशल्या तुला, शहाणीबाई येस या परिवारातली तू. मामाच्या गावाहून रडत येईन माझा भरत, त्याला धूमधडाक्यानं राज्याभिषेक कर. आणि मरताना भिंतीवर एक चित्र दिसतं राजा दशरथाला. कोणत्याही माणसाला जे पाप कर्म केलं ते मरताना दिसतं. ढोक महाराजांनी सांगितलं होतं इथं, त्याला आगामी दुःख म्हणतात. तुम्हा आम्हाला वाटतं हे माणूस मेलाय. आपण ज्या वेळेला भराभरा माणसं जमाया चालू होते ना, माणूस मेला म्हणले, तो मेल्याला नसतोय. खाल्ली पापणी थोडी वरी सरकलेली असतील, पांढरे बुबळ दिसतेत का आपल्याला? ते पांढरे बुबळ केलेल्या पापाचं निरीक्षण करीत असतात, त्याला आगामी दुःख म्हणतात. त्याच्यासाठी तुकोबारायाचं एक वाक्य, कौतुक वाटे झाली या व्यंचाचे. आणि मग भिंतीवर मरताना राजा दशरथाला ते चित्र दिसतं. ए कौशल्या, ते बघ चित्र. ए सुमित्रा, तू बघ ते चित्र. नाही महाराज. ए सुमंता, तू बघ. ते चित्र कुणाला दिसत नसतंय, मरताना राजा दशरथाला फक्त दिसत असतं. ज्यानं केलं त्यालाच दिसतं. कशाचं चित्र होतं ते? भिंतीवर श्रावण बाळ आणि श्रावण बाळाचे मायबाप सरणामध्ये जळत होते आणि त्याच्यातून आवाज येत होता, असाच मरशील. अरे एकुलत्या एक पुत्राच्या दुःखाने बिगर पाण्याचा आम्ही हातपाय खोडून मेलो. 4 मुलं होतीन तुला, पण पाणी पाजायला एक शिल्लक राहणार नाही. असाच मरशील. ते बघ कौशल्या, ते बघ सुमित्रा. 6 वेळेस रामाचं नाव घेतलं आणि राजा दशरथानी धरणीवर अंग पडलं, प्राण निघून गेला. राम राम कही राम, कही राम राम कही राम, तनु परिहर राव गयो सुरधाम. धाडकन धरणीवर पडले राजे दशरथ. कौशल्या नाकाला कापूस लावती, हृदयावर हात ठेवती. हृदय हालत नाही, कापूस हालत नाही. फाड फाड डोकं बडवून घेतलं. वशिष्ठ गुरुदेवाचे पाय धरले. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. अवेध्येचा सूर्य मावळला. गुरुदेव अब कैसा जीना गुरुदेव. त्यावेळेला गुरुदेवानं सांगितलं, कौशल्या, ज्याचा जन्म झाला त्याचं मरण मृत्यू लोकांमध्ये पक्क आहे. राजा असेल नाहीतर नौकर असेल, आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर. कित्ते शिंगा पर चेहरे, कित्ते ने पहरे जंजीर. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी. 33 कोटि देवता मर गए, पड़े काल की फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए हाकिम रोगी.
जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. म्हणून रामायण ऐकण्यासाठी आलेल्या माझ्या माता मावल्या, तुम्ही शेतकरी भाविक, तुम्हाला विनंती आहे, माणसाने स्वतःचं मरण डोळ्यात ठेवून जगावं. माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे तुमचं. या महाराष्ट्रामध्ये एक महात्मा होऊन गेला, आता वारले ते, श्री संत किसन महाराज साखरे. त्यांच्या प्रत्येक कीर्तनामध्ये हे वाक्य होतं की माणसाने जीवन जगत असताना स्वतःचं मरण डोळ्यात ठेवून जगावं. एक न एक दिवस याच्यातला प्रत्येक माणूस बारी बारीनं नदीच्या काठावर नेऊन आपल्याला फुकवून द्यायचा आहे. मरण कधी विसरू नये. मरण ज्या माणसाने डोळ्यामध्ये ठेवलं त्याचा रस्ता चुकत नाही. बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन मैं गया तो बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. सिंचा आवाज वाढवा आबा. त्याला आवाज नाही, त्याच्यामुळे त्याचा गोडवा उडून जातो. मरण प्रत्येक माणसाला. इकडे लक्ष द्या. घरात रोज गोड बोलणारे लोक बरे का, 6 महिने घरामध्ये गोदाड्यावर पडून दाखवा तुम्ही. किती माया करतेत माणसाची लोक कळन तुम्हाला. अरे कोण आहे कुणाचं. 6 महिने जर माणूस धरणीवर पडला तर घरातल्या माणसाला वाटतं हे मरल कधी. मरणाची वाट पाहतात लोक. या जगामध्ये कोण आहे महाराज. आणि मिट्टूवनी बोलणारी पत्नी आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केले. खोटे झाले आली उसी, केली मर्यादा नाहीसी. आणि एकनाथ महाराजांनी सांगितलं आता कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम करील
नवऱ्याच्या परस्पर कापूस विकीन सोनं घेईल बरं का. त्या सोनं घेणाऱ्या बाईला एकनाथ महाराज म्हणले वैदिनीचं भारुड आहे, भारुडाच्या द्वारे वर्णन केले. सुई घे पोत घे वाची फणी घे माय. हे मावशे सुमना का झोपाली कर तुला. वाईचं घे वाताचं घे कंबर दुखीचं गुडगा दुखीचं औषध घे माय. केसारी फणी घे मैना काळी पुळत मनी. आबा उठ थोडं उठली पोत मनी गे सारी फणी घे मैना काळी पुळत मनी गे. सारी फणी गे मैना काळी पोत मनी गे. काळी पोत घे बाराण्याला आयुष्य मागर धन्याला. काळी पोत गे बाराण्याला आयुष्य मागर धन्याला. जस जपाव काळ्या मान्याला तस जपाव घर धन्याला. दबाव काळा मन्याला तस दबाव घर धन्याला. हे गे माय वाढ गे माय. हे बाबड्याची आहे पिंट्याची आहे. हे सारी फणी घे मैना काळी पुळत मनी गे. हे सारी फणी गे मैना काळी पोत मनी गे. हे सारी फणी घे मैना काळी पुळत मनी गे. हे सारी फणी गे मैना काळी पोत मनी गे. काळी पोत घे बाराण्याला आयुष्य मागर धन्याला. काळी पोत गे बाराण्याला आयुष्य मागर धन्याला. जस जपाव काळ्या मान्याला तस जपाव घर धन्याला. दबाव काळा मन्याला तस दबाव घर धन्याला. हे गे माय वाढ गे माय. हे सारी फणी घे मैना काळी पुळत मनी गे. हे सारी फणी गे मैना काळी पोत मनी गे. आठवा भरून जोंधळ दे तुझ्या बबीला माझा झुबा घे. आठवा भरून जोंधळ तुझ्या पतीला माझा झुबा घे. हौसाय गे कौसाय तुझ्या ताईला जाईच काजल घे. हौसाय ग कौसाय तुझ्या ताईला ताईचं काजळ घे. हे माय वाढ गे माय. हे बाबड्याची आहे पिंट्याची आहे. हे सारी फणी घे मैना काळी पुळत मनी गे. हे सारी फणी गे मैना काळी पोत मनी गे. एका जनार्दनी नाथाचे भारुड हरी नाम तू मुखान घे. एका जनार्दनाचं भारुड हरी नाम तू मुखान घे. हरी नाम तू मुखान घे. हरी नाम तू मुखान घे. हे माय वाढ गे माय. बाबड्याची आहे पिंट्याची आहे. हे सारी फणी घे मैना काळी पुळत मनी गे. हे सारी फणी गे मैना काळी पोत मनी गे. हे सारी फणी घे मैना काळी पुळत मनी गे. हे सारी फणी गे मैना काळी पोत मनी गे. मनी गे. अन्न माझी 100 रुपये द्या न माझी उष्ण घी दी. माझी 100 द्या. नका नका येड्यावानी करू. तबल्यावाल्याला नको. घे. आराम के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है सब लोग, इसी दुनिया में किसी का कोई नहीं।
जब टिकट मिला है ऊपर का, डेरा किया शमशानों में, वहां जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं। नाही रे नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे जय हो। नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. दो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार, वृद्धपण येता पुढती वैद्य काय करणार, नाही रे नाही कुणाचे कुणी. दोन नौकर पाठवले मामाच्या गावाला भरताला निरोप देण्यासाठी. एक महत्वाचा मुद्दा आहे, ज्या दिवशी राजा दशरथाचं मरण, त्या दिवशी चित्रकूटावर राम लक्ष्मण सीतेला स्वप्न वाईट पडलं. मामाच्या गावामध्ये भरताला स्वप्न वाईट पडलं. मध्यरात्रीला भरत अंथरुणावर उठून बसले. मामानी पाहिले, भरत झोपला नाही तू? मामा स्वप्न लय वाईट पडलं. बसा. स्वप्न लय वाईट पडलं. मामा म्हणले, स्वप्न कुठं खरं असतंय? भरतानी सांगितलं, मामा स्वप्नाचं शास्त्र आमच्या गुरुदेवांनी आम्हाला शिकवलं. जर स्वप्नामध्ये एखादी बाई डोक्याचे केस रिकामे सोडून तेल लावून विंचरीत असेल, तिच्या अंगावर काळा ब्लाऊज काळी साडी असेल आणि आपल्याकडे पाहून दात काढून हसत असेल, अशी बाई जर स्वप्नामध्ये आली, ती समजावं तर समजावं, घरातलं कुणी मेलं नसता दूर देशावर निघून गेलं. हे स्वप्नाचं शास्त्र आमच्या गुरुनी आम्हाला शिकवलं. रात्रभर झोपत नाही भरत. पहाटे पहाटे दोन नौकर, भरतजी अयोध्येमध्ये आई साहेबांनी बोलावलंय. भरतजी म्हणले, बाबा अयोध्येमध्ये काही कमी जास्त झालंय?
कौशल्या मातेनं नौकराला सांगितलं होतं, बाप मेला आणि राम वनवासाला गेला ही बातमी माझ्या भरताला सांगू नका. हलक्या काळजाचा भरत माझा अटॅक येऊन तिथंच मरल. सांगत नाही नौकर. घोड्यावर बसून भरत आणि शत्रुघ्न अयोध्येमध्ये येशीत येतात. राजा दशरथाचं मरण असल्यामुळे जगातले राजे लोक, ऋषीमुनी, हा समाज आणि ती गर्दी पाहून शत्रुघ्नाने भरताला विचारलं, दादा हे लोक कशाला जमले असतील, विचारू मी? भरताने सांगितलं, शत्रुघ्ना विचारू नको. जर काही कमी जास्त घडलं असलं तर आपल्याला येशीत प्राण द्यावा लागेल. चल, कैकेयीच्या महालामध्ये आपले रामदादा आणि बाबा असतात. चल चल. कैकेयीच्या महालामध्ये भरत शत्रुघ्न, आणि भरत शत्रुघ्नाला पाहिल्याबरोबर कैकेयी पटकन पंचारतीचं ताट घेऊन ओवाळायला येते आणि भरताला विचारते, भरत माझ्या माहेरातले सगळे खुशाल आहेत का? माझ्या माहेरातले खुशाल आहेत का? रामायणातले छोटे छोटे मुद्दे असतात. भरताने इकडं पाहिलं तर इकडच्या पायरीवर भरताची पत्नी मांडवी, तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि मांडवीच्या डोळ्यातलं पाणी भरताला बोलत होतं, पतिदेव दीपावलीच्या दिवशी तिळाच्या करंज्या आणि बुंदीचे लाडू तयार करून हाताने तुमच्या तोंडामध्ये लाडू करंजी घालणारी माझी मोठी बहीण जानकी 14 वर्षासाठी जंगलामध्ये निघून गेली. 14 वर्ष आता आपल्याला दिवाळी जेवता येणार नाही. मांडवीच्या डोळ्यातलं पाणी पाहून भरतजी आईला म्हणले, आई कहा कहू तात कहा सब माता, 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 कहा सिया राम लखन प्रिय भ्राता, कहा कहू तात कहा सब माता, कहा कहू तात कहा सब माता. कहा सिया राम लखन प्रिय भरता, कहा सिया राम लखन प्रिय भरता, कहा कहू तात कहा सब माता, कहा कहू तात कहा सब माता. आई बाबा कुठे आहेत ग? आई आई माझी कौशल्या माता कुठे? माझी सुमित्रा माता. आई रामदादा कुठे आहे ग? आई लखन भैया कुठे? माझी लाडकी भाभी सीता कुठे? कहा कहू तात कहा सब माता, कहा सिया राम लखन प्रिय भ्राता, कहा कहू तात कहा सब माता. कैकेयी म्हणती, भरत सगळं चांगलं केलं, थांब थोडं. वाटोळ झालं सगळं आपलं, पण सगळं चांगलं केलंय. कारण मंत्रादासीला होती, आम्ही स्वतः केलंय. साक्ष पुराव्याची गरज नाही. फक्त तुझा राज्याभिषेक पाहण्यासाठी तुझा बाप जिवंत नाही. बाबा गेले. आई कशासाठी गेले बाबा? राम नाही का वनवासाला गेला म्हणून तुझे बाबा गेले. सरळ बोलती. बाप मेला याचं दुःख कमी वाटलं, पण रामदादा वनवासाला गेले हे दुःख सहन नाही झालं. कैकेयीच्या हाताला धरलं, मागं पुढं ढकलली. बोले चांडाळीन, 5वीच्या दिवशी नरड दाबून का नाही मारलंस मला कैकेयी? रामाला वनवास मागताना तुझ्या जिबीत किडे कसे नाही पडले कैकेयी?
इतकं वाईट कसं हृदय तुझं की त्या हृदयाचे तुकडे का नाही झाले? लक्षात ठेव, कैकेयी रघुकुलाचा नियम आहे, स्त्रीची हत्या न करणे या मुद्द्यावर तुला जिवंत ठेवतो. पण मरेपर्यंत आई कधी म्हणणार नाही, लक्षात ठेव. काहीतरी बक्षीस मिळेल म्हणून ती मंत्रादासी येते, पण शत्रुघ्न तिच्या कंबरामध्ये लाद घालतो. आणि मग भाऊ भाऊ विचार करतात की कैकेयीने आपल्या तोंडाला कलंक लावला. हे पाप धुवून काढण्यासाठी कौशल्या मातेकडे येतात भरत आणि शत्रुघ्न. करकन वाकले भाऊ भाऊ आणि कौशल्या माईच्या पायाला हात लावून भरताने शपथ वाहिली. शपथ कधी वाहतो माणूस? शपथ कधी वाहतो माणूस? स्वतःला निर्दोष होण्यासाठी शपथ वाहतो. मी माझ्या माईची शपथ घेऊन सांगतो, हे मी केलं नाही. तसं भरतानी कौशल्या माईच्या पायाला हात लावला. आई तुला खरं सांगू, बाल हत्याचं पाप, स्त्री हत्याचं पाप, गोहत्याचं पाप, ब्रह्महत्याचं पाप माझ्या माथ्यावर बसेल. जर माझ्या रामदादाला वनवास आणि माझ्यासाठी राजगादी या बाबतीत मी कैकेयीला सहमत असेल तर. आई तुला खरं सांगू, जुगार खेळणाराचं पाप, दारू पिणाराचं पाप, मांसाहार करणाराचं पाप, परस्त्री गमन करणाराचं पाप, परधन लुटणाराचं पाप माझ्या मस्तकावर बसेल. जर रामाला वनवास आणि माझ्यासाठी राजगादी या बाबतीत मी कैकेयीला सहमत असेल तर. आई तुला खरं सांगू, शास्त्रांनी 28 नरक सांगितले. 28 नरकातलं पाप भोगायला हा भरत तयार आहे. जर माझ्या रामदादाला वनवास आणि माझ्यासाठी राजगादी या बाबतीत मी कैकेयीला सहमत असेल तर. निर्दोष होण्यासाठी भरत शपथ वाहतो. त्याला सलाम म्हणून माता कौशल्या उठून उभी राहिली. भरताचं तोंड दाबलं आणि 2 बाहू वर करून जगाला संदेश पाठवला रामाच्या माईने. या जगामध्ये कुणी संन्यासी असेल, ब्रह्मचारी असेल, जोगी असेल, कुटील असेल, कथाकार असेल, कीर्तनकार असेल, रामाला वनवास आणि भरताला राजगादी या बाबतीत भरत कैकेयीला सहमत होता. अशी कुबुद्धीने वाईट चर्चा जर माझ्या भरतासाठी कुणी केली तर मी रामजननी जाहीर करते, त्याच्या 72 पिढ्या नरकाला जाणार. निर्दोष केला भरत निर्दोष केला. आता पुढचा ऐका. शरयू नदीच्या काठावर चंदनाची चित्ता, राजा दशरथाच्या प्रेताची अंतयात्रा, आणि त्या चित्तेवर दशरथ राजाचं प्रेत ठेवलं आणि पेटवणार. एवढ्यामध्ये एक घटना घडती. कोणीतरी पळत जाऊन भरतजीला सांगतं, भरतजी, ओ भरतजी, कौशल्या माता सती चालल्या. आणि मग भरत पळत येतो. आई, सती जाते तू? बयसवरी आई, वर बयस, पण एक गोष्ट विसरू नको आई. एका मांडीवर तुझा भरत घे, एका मांडीवर शत्रुघ्न घे, आणि नंतर लोकांना खालून पेटवायचं सांग. सती जाण्याचा प्रकार थांबला जातो आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू होतो. वशिष्ठ गुरुदेवांनी पहिली श्रद्धांजली वाहिली. ऐका, माझ्या राजाला वचन प्राणापेक्षा प्रिय होतं. एक वचन पूर्ण करण्यासाठी रामाने वनवास स्वीकारला. दुसरं वचन पूर्ण करण्यासाठी भरताने राजगादी स्वीकारावी. ही राजा दशरथाला खरी श्रद्धांजली. गुरुदेव खाली बसले. अनुमोदन देण्यासाठी कौशल्या माता उठल्या. आता जे माझे गुरुदेव बोलले याला माझं अनुमोदन आहे. महाराज, रामायण काय ऐकता तुम्ही? रामाच्या घराचा तमाशा सांगतोय तुम्हाला. काय घेऊन बसले आपला संसार? काय घेऊन बसले? अरे प्रारब्ध कोणाला आणि कोणाच्या बापाला सोडत नाही. रामायण कर्मणूक म्हणून ऐकू नका. कौशल्या माईनं उठून अनुमोदन दिलं. आत्ता जे माझे गुरुदेव बोलले याला माझं अनुमोदन आहे, कारण माझ्या पतीला वचन प्राणापेक्षा प्रिय होतं.
पण भरतजी रडत उठले ना महाराज. गुरुकड बोट करून म्हणले, गुरुदेव तुमचा क्रम चुकला. कैकेयीने राजा दशरथाला 2 वर मागितले, पण पहिला वर कोणता? पहिला वर आहे भरताला राजगादी. मग आधी राम वनवासाला का पाठवला? याला वकिली पॉइंट म्हणायचं. वकील साधी गोष्ट नाही ती. आधी जर भरताला राजगादी कैकेयीने मागितली, तुम्ही आधी राम वनवासाला का पाठवला? आधी मला बोलवायचं होतं, रामाच्या हातानं राजगादीवर बसवायचं होतं, आणि मी राजा झाल्याच्या नंतर मी ठरवलं असतं काय करायचं. ती सगळे अधिकार राजाकडे असतात. तुम्ही आधी राम वनवासाला पाठवला, मागून मला राजगादीवर बसा म्हणता, कसं शक्य ते? आणि दुसरा माझा मुद्दा आहे, गुरुदेव माझ्यासारख्या पाप्याचं नाव राजगादीसाठी जाहीर झालं तर एवढा मोठा अनर्थ या नगरीमध्ये होतो. आणि माझ्यासारखा दुराचारी माणूस प्रभू रामचंद्राच्या राजगादीवर जर बसला तर त्या पाप्याच्या बोजानं राजगादी रसातळाला जाऊ शकते. आणि तिसरा माझा मुद्दा आहे, गुरुदेव सत्तेचा असली मालक कोण? झाडाचं पान सुद्धा जगामध्ये देवाच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. मग सत्ता सत्ते के पास जाएगी, हमारे पास नहीं रहेगी. चतुरंगीनी सेना सजवली आणि भरत रामाच्या भेटीसाठी चित्रकूटावर निघाले. सर्वजण गोड थोडंसं भजन करा.